वृश्चिक राशी 2025 मधील 2 महिने जून जुलै या 60 दिवसांत या 9 घटना घडणार म्हणजे घडणारच. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. वृश्चिक राशी या राशीच्या जातकांसाठी 2025 चा जून आणि जुलै महिना म्हणजे एक शक्तिशाली संक्रमणाचा काळ आहे. या 60 दिवसांत 9 ठळक आणि निर्णायक घटना घडणार हे निश्चित आहे. या घटनांना टाळणं शक्य नसून त्या जीवनात मोठा वळण घडवतील. हे 2 महिने म्हणजे ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या एका प्रवासाची पूर्ती आणि दुसऱ्या प्रवासाची सुरुवात आहे. यासाठी ज्योतिषातील ग्रह, योग, गोचर आणि दशा यांच्या सखोल विश्लेषणातून खालील 9 घटनांचे वर्णन करण्यात आले आहे. 1. गुपित उघड होणार, विश्वासघात उघडकीस येईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात राहूचा प्रभाव 3ऱ्या आणि 6व्या भावावर होतो. याचा अर्थ असा की तुम्ही ज्या व्यक्तीला आपल्या सर्वात जवळचं मानलं त्याच्याकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहे. हा विश्वासघात केवळ भावनिक नसून आर्थिक स्वरूपाचाही असू शकतो. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात वक्री होणारा शनी अतीताशी संबंधित गोष्टी समोर आणतो. काही गुप्त संदेश, जुने मेल किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमार्फत या सत्याचा खुलासा होईल. त्यामुळे तुमचं मन अस्थिर होईल, पण याच वेळी तुम्ही निर्णयक्षम आणि ठाम बनाल. उपाय: हनुमान चालीसा दररोज सकाळी म्हणावी. शक्य असल्यास नारळ वाहून नकारात्मक ऊर्जा विसर्जित करावी. 2. अचानक धनलाभ, जुनी गुंतवणूक फळ देईल. शुक्राच्या अनुकूल स्थितीमुळे जूनच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. जर तुम्ही शेअर बाजार, रिअल इस्टेट किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत थोडेसे सुद्धा गुंतले असाल तर त्यातून मोठा लाभ मिळेल. ही घटना काही वेळा लॉटरी सारखी वाटू शकते. नशिबाने किंवा एखाद्या दैवी कृपेने तुम्हाला एखादं मोठं आर्थिक संधी प्राप्त होईल. यासाठी तुमचं जन्मकुंडलीतील गुरु आणि शुक्राचे स्थान अनुकूल असणं आवश्यक आहे. उपाय: लक्ष्मी स्तोत्राचा जप करा. शुक्रवारच्या दिवशी गरिबांना मिठाई वाटा. 3. नोकरीत मोठा बदल, बढती. जूनच्या 3ऱ्या आठवड्यात मंगळ आणि सूर्य चतुर्थ व 10व्या भावात प्रवेश करतील. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये वळण येईल. हे वळण नोकरीतील बढती, नवीन जबाबदारी किंवा नवीन कंपनीमध्ये संधी असू शकते. ज्यांच्यावर सध्या कामाचा ताण आहे किंवा ज्यांची मेहनत दुर्लक्षित झाली होती त्यांच्यासाठी हे एक सुवर्णसंधी ठरेल. काहींसाठी ही संधी परदेशात जाऊन काम करण्याची असू शकते. या बदलामुळे तुमचं सामाजिक स्थान वाढेल. उपाय: रविवारी सूर्यनमस्कार करा. चमचमीत वाणी वापरणे टाळा. 4. जुनं प्रेम परत येण्याची शक्यता. शुक्राच्या गोचरामुळे जुलै महिन्यात तुमच्या वैयक्तिक नात्यांत मोठे बदल होणार आहेत. जर तुम्ही पूर्वी कोणासोबत नातं तोडलं असेल किंवा भावनिक अंतर निर्माण झालं असेल तर त्या व्यक्तीचा परत संपर्क होईल. काहींसाठी हे नातं सकारात्मक ठरेल, परंतु काहींसाठी ही परीक्षा असेल. जुन्या जखमा पुन्हा उघडू शकतात, पण जर दोघेही प्रामाणिक असतील तर नात्याला नव्याने सुरुवात होऊ शकते. उपाय: शुक्रवारी पांढऱ्या वस्त्रात अन्नदान करणे. कृष्ण कमळाचं पूजन करणे. 5. घरात वाद, मालमत्ता विवाद. शनी आणि राहूचा एकत्र प्रभाव घरच्या सुखभावावर परिणाम करतो. त्यामुळे घरातील मोठा वाद संभवतो. ही घटना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात घडू शकते. भाऊ, बहीण, आईवडील किंवा मालमत्तेसंबंधी मतभेद संभवतात. या कालावधीत कायदेशीर बाबींबाबत जागरूक राहा. कोणत्याही कागदावर सह्या करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. उपाय: शनिवारच्या दिवशी काळे तीळ आणि तेल यांचं दान करा. घरात रोज गंगाजल शिंपडावे. 6. आरोग्य समस्या, लहानसा त्रास, मोठा होण्याची शक्यता. शरीरात उष्णतेची वाढ, पचनसंस्थेचे विकार, रक्तदाब किंवा मानसिक तणाव हे काही त्रास तुम्हाला होऊ शकतात. शनी केतूच्या दृष्टीमुळे या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर रूप घेऊ शकतात. या काळात रोज ध्यान, योगासन आणि सात्विक आहार आवश्यक आहे. अनावश्यक प्रवास, थकवा आणि झोपेच्या कमतरतेमुळे त्रास वाढू शकतो. उपाय: महामृत्युंजय मंत्राचा 118 वेळा जप करा. औदुंबर झाडाची पूजा करा. 7. एखादं स्वप्न पूर्ण होईल, जीवनात आनंदाचा क्षण. जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात गुरुची अनुकूलता तुमचं जुने स्वप्न पूर्ण करेल. ही एखादी गोष्ट जिची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, जसं की स्वतःचं घर, कार, नोकरीत यश, मुलाचं यश. ती पूर्ण होईल. ही घटना अचानक घडेल. तुमच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतील. या घटनेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जीवनाकडे नव्या नजरेने पाहता येईल. उपाय: गुरुवारी पिवळ्या वस्त्रात गरीब मुलांना खाऊ द्या.
गुरुच्या नावाने दान करा. 8. प्रवास स्थलांतर. मार्गशीर्ष नक्षत्रात मंगळाची स्थिती प्रवास आणि स्थलांतर सूचित करते. नोकरी, विवाह, शिक्षण किंवा आध्यात्मिक कारणास्तव स्थलांतर होऊ शकते. ही घटना जुलैच्या शेवटी किंवा जूनच्या अखेरीस घडू शकते. हा प्रवास तुमचं आयुष्य सकारात्मक रीतीने बदलेल, परंतु तो त्रासदायकही ठरू शकतो, जसं की घरापासून दूर जाणं, नवीन ठिकाणी स्थायिक होणं. उपाय. प्रवासाला निघताना काळ्या उडीद आणि नाणं वाहा. श्रीराम जय राम चा जप करा. 9. धार्मिक जागृती. आध्यात्मिक परिवर्तन. जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे तुमच्या मनात धार्मिकतेची आणि अध्यात्माची तीव्र ओढ निर्माण होईल. तुमचं मन एकाग्र होईल. ध्यान, जप किंवा एखाद्या गुरुच्या सान्निध्यात जाण्याची संधी मिळेल. या प्रक्रियेतून तुम्ही तुमचं आंतरिक मी शोधाल. ही घटना जीवनभरासाठी तुमचं चिंतन आणि वागणं बदलू शकते. काहींना दीक्षा घेण्याची प्रेरणा मिळू शकते. उपाय. ओम नमः शिवाय चा नित्य जप करा. सोमवार उपवास उपयुक्त. वृश्चिक राशीसाठी जून आणि जुलै 2025 हे केवळ 2 महिने नसून जन्मकुंडलीतील योग पूर्णत्वाकडे नेतात, जे जीवनाच्या संपूर्ण मार्गक्रमणाला आकार देतात. या काळात तुम्हाला प्रामाणिक राहणं, अंतर्मुख होणं, निर्णयक्षम बनणं आणि आत्मविश्वास टिकवणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यक्ती या 60 दिवसांत संयम, श्रद्धा आणि सकारात्मक कृती यांचा मार्ग अवलंबतील, त्यांचं नशीब पुन्हा लिहिलं जाईल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.